वेलकम बॅक टू स्मार्ट वुमन। झटपट हेअरस्टाईल सगळ्यांनाच हवी असते, मात्र त्यातच जर लांब केस असतील तर झटपट हेअरस्टाईल इम्पॉसिबल। म्हणूनच हेअरस्टायलिस्ट विनायक वर्दे आपल्याला दाखवतोय खास लांब केसांसाठीची स्टाईल, ती म्हणजे क्रिस क्रॉस रोल हेअरस्टाईल। हॅलो स्मार्ट वुमन, मी विनायक वर्दे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक ऑल इन वन हेअरस्टाईल। ती म्हणजे तुम्ही ट्रेडिशनलवर पण करू शकता, वेस्टर्नवर पण करू शकता, मोस्ट ऑफ तुम्ही रिसेप्शनला वगैरे सुद्धा करू शकता। त्या हेअरस्टाईलचं नाव आहे क्रिस क्रॉस रोल। चला तर पाहूया। ह्या हेअरस्टाईलला तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्रंट हेअरस्टाईल करू शकता, परंतु मी आता साईड पार्टिशन घेणार आहे आणि पोनीटेल करून हेअरस्टाईल करणार आहे। सुरुवातीला आपण बॅककोमिंग करणार आहे, त्यामुळे फेसमध्ये थोडा बाउन्स लुक येतो। त्यानंतर आपल्याला हे असे ट्विस्ट करायचं आहे। थोडासा पफ द्यायचा आहे आणि पिनअप करायचं आहे। आता ह्या साईडलाही सेम आपल्याला तसंच करायचं आहे। आता ही झालं आपलं फ्रंट साईड रेडी। आता आपण बॅक साईडला पोनीटेल करून आपला बन चालू करूया। पोनीचा रबर लपवण्यासाठी आपल्याला पोनीटेलमधली एक स्ट्रीप उचलायची आणि ती रबरवर फिरवायची, त्यामुळे रबर हाईड होतो। हा स्ट्रक्चर झाला रेडी। आता पोनीटेलमधले हे हेअर आहे, अशा प्रकारे आपल्याला रोल करायचं आहे आणि पिनअप करायचं आहे। दुसरे स्ट्रीप उचलायची आहे, ह्या रोलरच्या आतमधून घ्यायची आहे। नंतर इथे आपल्याला पिनअप करायचं आहे, थोडा लूज ठेवून इथे पिनअप करायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सगळे रोल करत जायचं आहे। करता करता असे क्रिस क्रॉस असे रोल वाटत आहे। हा रोल आपल्याला मिडलला टाकायचा आहे। त्यानंतर इथे सपोर्टिंगला आपल्याला पिन लावायचं आहे। त्यानंतर हे आपण उरलेले केस ठेवलेले आहेत या स्ट्रिप्समधले, त्याला व्यवस्थित असं रोल करायचं आहे आणि तो पण ॲडजस्ट करायचा आहे राऊंड शेपमध्ये, म्हणजे हा राऊंड शेप। जशी आपण ह्या साईडला बट सोडलेली तशी ह्या साईडलाही आपल्याला बट सोडलेल्याला रोल करायचे आहेत। आता जी ही आपली लास्टची बट आहे ती आपल्याला अपोजिट साईडनी ट्विस्ट करायची आहे, अपोजिट साईडनी रोल करायचं आहे।
अशा प्रकारे आपला क्रिस क्रॉस रोल झालेला आहे रेडी. तो अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण ब्रोच लावूया. हा माझा रोल झालेला आहे रेडी. आता तुम्ही पण ट्राय करा क्रिस क्रॉस रोल. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.